राज्यात पिंपरी चिंचवड शहराची ओळख उद्योग नगरी म्हणून आहे. मात्र या शहरातले काही उद्योग नागरिकांच्या जीवावर उठलेत का, असा प्रश्न निर्माण केला जातोय. आणि अर्थातच नेमका प्रश्न जर बघायचा असेल तर त्याचं हे उदाहरण आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधल्या प्रत्येक घरावर अशा पद्धतीच्या पाट्या आता या सगळ्या सुज्ञ मतदार नागरिकांनी लावल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये म्हटलं की सर्व भावी नगरसेवक, आमचे मत तुमच्यासाठी बहुमूल्य असेल, तर बजाजमधून येणारा वास निवडणुकीपूर्वी बंद करा. शापित नागरिक हा खूप महत्वाचा शब्द आहे की हे सगळे नागरिक, या देशाचं भवितव्य किंवा लोकशाहीला बळकट करणारे हे मतदार स्वतःला शापित नागरिक म्हणवत आहेत. नेमकं काय कारण आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया. अर्थातच त्यांनी जशी नोटीस लिहिलेली आहे की बजाज कंपनीतून येणारा जो वास आहे तो बंद करा. माझ्या समोर ही बजाज कंपनी आहे, अतिशय नावाजलेली ही कंपनी. आणि या कंपनीतनं येणारा दुर्गंधीयुक्त वास जो आहे, त्या वासामुळं या परिसरात राहणाऱ्या शेकडो नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असं यांचं म्हणणं आहे. नेमकं काय घडतं आहे आणि कधीपासून पाठपुरावा करताय? गेल्या 2 वर्षापासून पेंटचा वास इथं येतोय आणि कंपनीच्या सोबत आम्ही मीटिंग घेतली, पण कंपनीचे प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरं देतात. जे पूर्वीचे नगरसेवक होते ते पण त्या मीटिंगमध्ये होते आणि शेवटी नाईलाजानी आता तुम्ही जो बोर्ड बघितलेला आहे तो आम्ही लावलेला आहे. जर हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही मतदानावरती बहिष्कार घालू, असं आमचं ठाम मत आहे. बरोबर आहे. आता फार जीवावर आलेला आहे. आताही वास येतो आहे, खूप उग्र आहे. काय सगळ्या समस्या उद्भवत आहेत या वासात? तुमचा अनुभव काय आहे? तुम्हाला वास येतोय का उग्र आता? म्हटलंय मी. नाही नाही, तुम्हाला आहे ना उग्र वास? म्हटलंय मी. आहे ना. मग आमचं पण तेच आहे आणि आम्ही भोगतोय. हो. गेल्या 2 वर्ष झाले आम्ही बघतोय की वास आहे बरोबर. आणि त्याचा आम्हाला खूप त्रास आहे. आजार पण लागले लोकांना. हे बघा, आमच्या इकडे कुलकर्णी आहेत, ते आजारी पडले. आमच्या शेजारी शिखंडे आहेत, ते पण आजारी पडले. त्याने छातीचा त्रास आहे. है ना? बहुतांश इकडे ज्येष्ठ नागरिक राहतात. कंपनीमध्ये काय नक्की उत्पादन केलं जातं आणि त्याचा परिणाम आहे का? तुम्हाला काय त्रास होतोय? ॲक्च्युली त्यांचं जे पेंट शॉप आहे त्यातून जो वास येतो, त्या वासातून जे कंटेंट येतात की ज्या कंटेंटचं ते परीक्षणच करत नाही आहेत, किंबहुना त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आज आम्हाला इथे छातीत दुखणे, डोकेदुखी, खोकला, अगदी मी स्वतः माझी छाती खूप कफानं भरलेली आहे. लहान मुलांना त्रास होतो आहे. इथे एकतर राहतात ज्येष्ठ नागरिक किंवा त्यांची नातवंड. त्या सगळ्यांना अतिशय धोकादायक आहे. कंपनीनं 2 मीटिंग बोलवल्या. त्या मीटिंगमध्ये कंपनीचा अधिकारी, त्यांचा एम्प्लॉय हा सहसा नसतोच. तर त्यांचा पर्यावरणाचा जो सल्लागार असतो, त्यांचं नाव जैन म्हणून आहे, ते आहेत. आणि सल्लागार हा फक्त त्याला त्यांच्या कमिशनशी घेणं असतं, त्याला कंपनीशी घेणं नाही, लोकांशी घेणं नाही आहे. तो मीटिंगमध्ये काहीतरी शेंड्या लावतो आणि 2 वर्ष झाला आमच्या आरोग्याची कंपनी खेळ खेळते. आणि म्हणून आम्ही आत्ता अक्षरशः नाईलाजानं, कारण मतदान हे लोकशाहीचं फार मोठं अधिकार आहे, पण आम्ही त्याच्याकडे पण दुर्लक्ष करतोय आणि त्याच्यावर हे करतोय, त्याचा गैरवापर करतोय मला वाटल्यास. बरोबर. पण आम्ही ते करतोय, आता करावं लागणार आहे. खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पर्यावरण विभाग देखील यासाठी जबाबदार आहे का? कारण की अनेक वेळा तक्रारी झाल्या, पण तिकडनंही काही या सगळ्यावर तोडगा निघत नाही किंवा हे प्रकार बंद होत नाही. महिला म्हणून घरात असतात, काय काय अडचणी आहेत? घरात आम्हाला सतत वास येत राहतो आणि या वासामुळे आम्हाला श्वास घ्यायला पण त्रास होतो आणि इतर डोळ्यांची जळजळ हे या गोष्टी तर आहेतच. आणि हा त्रास आमचा बंद व्हावा असा आम्ही प्रयत्न करतोय किंवा इथल्या नगरसेवकांनी प्रयत्न करावा असं आम्हाला वाटतंय. पण इथं नगरसेवक या बाजूला कोणी फिरकतच नाहीये. बरोबर. आपल्या मतदानाशी फार त्यांना काही घेणं देणं वाटत नाहीये. परत श्वास घ्यायला त्रास होतोय, दम लागतोय. परत वासाचं कायम नेहमी म्हणतात मीटिंग घेऊ, कारण मीटिंगला काही प्रतिसाद पण देत नाहीत. नुसतं वरून तेवढं या जमा म्हणतात, त्याच्यावर काही तोडगा काढत नाही आजपर्यंत. अर्थात आपण स्वतःला शापित नागरिक म्हटलंय. आम्ही शापित नागरिक हा शब्द एवढ्यासाठी वापरलाय की आम्हाला गेले 2 वर्ष झाले आम्ही हा प्रयत्न करतोय, पण ना भावी नगरसेवक आम्हाला मदत करतायत, त्यांच्याकडनं काही काम होतंय. आम्ही प्रदूषण बोर्डाला सुद्धा याची तक्रार पाठवलेली आहे. आपल्या नगरपालिका कंपनी काय होते उत्पादन? बजाज ऑटो कंपनी आहे, आमच्या समोरच आहे.
आणि त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिकल व्हेकलचं जे आहे, त्याचं पेंटिंग या ठिकाणी करतात. ओके. तर आम्ही याचं प्रदूषण बोर्डाला सुद्धा तक्रार केली. महत्वाचा मुद्दा आहे की बजाज ही कंपनी ऑटोमोबाईल कंपनी आहे. वेगवेगळी वाहनं, 4 चाकी असेल किंवा इतर वाहनं निर्मिती इकडे होते, मात्र त्या वाहनांना जे पेंट किंवा रंग दिला जातो त्या रंगाची निर्मिती इकडे होते आणि त्या रंगाचा वास जो आत्ता येतोय तो आहे. आणि आम्ही याच्या बाबतीमध्ये जेव्हा त्यांच्याकडे मिटिंग केली तेव्हा त्यांना हेही म्हणालं की तुमच्या जबाबदार व्यक्तीला आमच्या समोर आणा, पण त्यांनी ते प्रत्येक वेळेस टाळलंय. त्याचे MOM बनवा म्हणून त्यांना सांगितलं, तेही त्यांनी टाळलंय. कुठलीही कमिटमेंट ते देत नाहीये. आणि त्या या ठिकाणी काही ज्या मशीन लावतात त्या मशीनचे रिपोर्ट नेहमी ओके येतात आणि ऍक्च्युली ज्या मशीन लावल्या जातात त्याच्यामधनं वासाचा काही संबंध नसतो. हवेमध्ये पार्टिकल्स काय असतात ते समजतं. खरं तर आम्ही आता हे शूट करत असताना फार उग्र असा वास येतो आहे. वास दाखवता येत नाही, त्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम आहे. पण मग आता काय तुमची निर्णय झालाय सगळ्या या नागरिकांनी? नाही, इथं सर्वांचा असा निर्णय झाला आहे की त्या संदर्भात काहीतरी ठोस त्यांनी कारवाई करावी. आमच्या भावी नगरसेवकांनी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं, आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पण अपेक्षा सहकार्य करावं. त्यांनी काहीतरी त्यावर तोडगा काढावा. ते नाही झालं तर आमच्या असं सर्वांना असं मत आहे की काहीतरी यावेळेस मतदान करण्यासाठी आम्ही थोडंसं इच्छुक नाही आहे आम्ही सर्व. त्यामुळे आपण बघतोय की मतदानाचा जो महत्वाचा हक्क आहे त्यापासून स्वतःला वंचित ठेवतायत इथले नागरिक. अर्थातच निवडणूक आयोग असेल किंवा या सगळ्या प्रक्रियेवर ज्यांची देखरेख आहे, निवडणुकीचे अधिकारी, इथले आयुक्त किंवा जिल्हा अधिकारी, या सगळ्या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देतात का हे बघावं लागेल. मात्र आपण बघतोय की नागरिकांच्या जीवावर बेतणारा हा प्रकार, बजाज कंपनीतनं येणारा वास, आणि त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीच्या मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा या सगळ्या नागरिकांनी दिला आहे. या सगळ्याची दखल आता प्रशासन किती गांभीर्याने घेतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. सुरुवात पाटील, गोविंद बागल, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.